नमस्कार. आज आपण एका स्रोताच्या आधारावर व्यवसायाच्या डिजिटायझेशनच्या फायद्यांवर चर्चा करणार आहोत. तर या स्रोताच्या मदतीने आपण या विषयाचा सविस्तर आढावा घेऊया. सर्वात आधी, हे डिजिटायझेशन म्हणजे नेमकं काय? एकदम सोप्पं सांगायचं तर, आपल्या नेहमीच्या पारंपरिक व्यवसाय पद्धतींना ऑनलाईन जगात आणणं. उदाहरणार्थ, स्वतःची वेबसाईट बनवणं किंवा मग ऑनलाईन पेमेंट घेणं, ओके, सोशल मीडियावर माहिती देणं, फेसबुक, इंस्टाग्रामवर, बरोबर, किंवा अगदी गुगल मॅप्सवर आपल्या दुकानाची नोंद करणं, म्हणजे ते गुगल बिझनेस प्रोफाईल असतं ना ते. तर या स्रोतानुसार डिजिटायझेशनमुळे होतं काय की व्यवसाय ऑनलाईन लोकांना सापडतो, नवे ग्राहक मिळतात आणि आपलं रोजचं काम पण सोपं होतं. चला मग यातले काही महत्वाचे फायदे जरा बारकाईने पाहूया. पहिला फायदा म्हणजे ग्राहकांशी थेट संपर्क साधता येतो, तोही पटकन. हो, म्हणजे बघा, गुगल बिझनेस प्रोफाईलमुळे आपल्या आसपासचे ग्राहक आपल्याला सहज शोधू शकतात. अगदी लोकल सर्चसाठी उत्तम. हो, पण त्याहून महत्वाचं म्हणजे समजा फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप चॅटबॉट्स वापरले तर ग्राहक काही विचारत असतील त्यांना लगेच उत्तर देता येतं. बरोबर, ह्यामुळे विश्वास वाढतो नाही का? बरोबर. आणि ही जी तत्परता आहे ना, ती आजकाल खूप महत्वाची आहे. आणि यालाच जोडून दुसरा एक इंटरेस्टिंग मुद्दा येतो, तो म्हणजे टार्गेटेड मार्केटिंगचा. टार्गेटेड मार्केटिंग म्हणजे काय नेमकं? म्हणजे असं की आपण आपले जे संभाव्य ग्राहक आहेत त्यांना त्यांच्या आवडीनिवडी किंवा त्यांचं वय, ते कुठे राहतात यानुसार ओळखू शकतो. अच्छा. मग फेसबुक किंवा गुगल जाहिराती वापरून फक्त याच लोकांपर्यंत आपली जाहिरात पोचवायची. अरे वा, म्हणजे उगाच सगळ्यांना जाहिरात दाखवण्याऐवजी. अगदी. विचार करा, जाहिरातीवरचा तो वायफळ खर्च टळतो. बरोबर. आणि जे खरंच आपले ग्राहक बनू शकतात त्यांच्यापर्यंतच आपण पोचतो. यामुळे विक्री वाढण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे जाहिरातीचा प्रत्येक रुपया योग्य ठिकाणी लागतो. इथेच मग तो गुंतवणुकीवर मिळणारा परतावा, बरोबर, म्हणजे ROI चा मुद्दा येतो. बरोबर. अगदी. ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आपण जे पैसे गुंतवलेत त्यातून किती फायदा मिळाला. आणि टार्गेटेड मार्केटिंगमुळे ROI सुधारतो नक्कीच. पण हे सगळं प्रभावीपणे करण्यासाठी आपल्याला ग्राहकांची माहिती लागते. आणि बरोबर, इथेच तिसरा फायदा येतो, ग्राहकांच्या डेटाचं विश्लेषण. Correct. म्हणजे ऑनलाईन साधनांमुळे आपल्याला कळतं ग्राहक आपल्या वेबसाईटवर कुठून आले, त्यांनी कोणती उत्पादनं जास्त बघितली, काय विकत घेतलं, कोणत्या गोष्टी त्यांना आवडल्या. ही सगळी माहिती मिळते. हो. आणि मग या माहितीच्या आधारावर आपण ठरवू शकतो की काय विकायचं, किमती काय ठेवायच्या, जाहिरात कशी करायची, यात सुधारणा करता येतात. म्हणजे आपले निर्णय हे अंदाजावर नाही तर ठोस माहितीवर आधारित असतात. बरोबर आहे. आणि या माहितीचा आणि डिजिटल साधनांचा अजून एक मोठा फायदा म्हणजे वेळ आणि खर्चाची बचत. अनेक कामं ऑटोमॅटिक होतात, ज्याला आपण ऑटोमेशन म्हणतो. म्हणजे कसं? म्हणजे समजा ऑर्डर आली की ग्राहकाला आपोआप ईमेल जाणं, पेमेंट स्वीकारलं जाणं, ऑर्डर कुठे पोचली आहे हे ग्राहकाला अपडेट मिळणं. अच्छा. यामुळे कर्मचाऱ्यांवरचा कामाचा लोड कमी होतो, कामात स्पीड येतो आणि चुकायचं प्रमाण पण कमी होतं. हे महत्वाचं आहे. मग हा जो वेळ वाचतो तो व्यवसायाच्या वाढीसाठी किंवा इतर स्ट्रॅटेजिक कामांसाठी वापरता येतो. पण एक मिनिट, हे ऑटोमेशन किंवा ही सगळी डिजिटल साधनं वापरणं विशेषतः लहान व्यवसायांसाठी सुरुवातीला खूप किचकट किंवा खर्चिक नसतं का? अनेकांना वाटू शकतं. हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि अनेकांच्या मनात येतो. मान्य आहे की सुरुवातीला थोडा वेळ द्यावा लागतो, काही प्रमाणात गुंतवणूक पण लागू शकते. पण आजकाल अनेक साधनं मोफत आहेत किंवा अगदी कमी खर्चात उपलब्ध आहेत. आणि लाँग टर्म विचार केला तर यामुळे जी बचत होते आणि जो फायदा मिळतो तो सुरुवातीच्या गुंतवणुकीपेक्षा नक्कीच जास्त असतो. शिवाय कर्मचाऱ्यांचा भार कमी झाल्यामुळे ते जास्त महत्त्वाच्या कामांवर लक्ष देऊ शकतात. हो, हे पटण्यासारखं आहे. आणि याचंच पुढचं पाऊल म्हणजे मग व्यवसायाची वाढ, म्हणजे स्केलेबिलिटी. डिजिटायझेशनमुळे व्यवसाय फक्त आपल्या भागापुरता मर्यादित राहत नाही. अगदीच. स्केलेबिलिटी म्हणजे काय तर व्यवसायाचा व्याप वाढला, ग्राहक वाढले, तरी सुद्धा कामाचा बोझा एकदम न वाढवता किंवा सगळी सिस्टीम न कोलमडता ते सांभाळता येणं. अच्छा.
ई कॉमर्स वेबसाईट किंवा सोशल मीडियामुळे आपण राज्यातल्या, देशातल्या, अगदी परदेशातल्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे सीमा उरत नाहीत. हो, एक छोटासा घरगुती व्यवसाय सुद्धा योग्य डिजिटल साधनांच्या मदतीने मोठ्या मार्केटमध्ये उतरू शकतो. आणि या सगळ्याचा परिणाम व्यवसायाच्या प्रतिमेवर पण होतो, नाही का? म्हणजे ब्रँड इमेज. नक्कीच. विचार करा, जेव्हा तुमचा व्यवसाय ऑनलाईन सहज सापडतो, तुमची एक चांगली, व्यवस्थित वेबसाईट असते, तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असता, हो. तेव्हा लोकांच्या मनात तुमच्याबद्दल एक प्रोफेशनल आणि विश्वासार्ह इमेज तयार होते. खरे, आजकाल लोक काहीही घेण्याआधी ऑनलाईन सर्च करतातच. बरोबर. तिथे तुमची चांगली ऑनलाईन उपस्थिती असेल तर नवीन ग्राहक आकर्षित होतात आणि जुने ग्राहक टिकून राहतात. आणि शेवटचा पण खूप महत्वाचा मुद्दा, ग्राहक टिकून ठेवणं, त्यांना पुन्हा आपल्याकडे आणणं. हो, रिपीट कस्टमर. ईमेल किंवा व्हॉट्सॲपद्वारे आपण त्यांना नवीन ऑफर्सची माहिती देऊ शकतो. खरेदीनंतर त्यांचा अनुभव कसा होता हे विचारू शकतो, म्हणजे रिव्ह्यू घेऊ शकतो. यामुळे त्यांच्याशी एक नातं तयार होतं आणि त्यांच्या आवडीनुसार जर त्यांना काही वैयक्तिकृत ऑफर्स दिल्या तर ते पुन्हा खरेदी करायला येतात, शक्यता वाढते. बरोबर. आणि समाधानी ग्राहक हे इतरांनाही सांगतात तुमच्याबद्दल, ज्याला आपण वर्ड ऑफ माउथ मार्केटिंग म्हणतो. हा पण एक मोठा फायदा आहे डिजिटायझेशनचा. अप्रत्यक्ष फायदा म्हणता येईल. तर आपण या स्रोताच्या आधारे पाहिलं की डिजिटायझेशनमुळे किती फायदे आहेत. ग्राहकांची चांगला संपर्क, योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचणं, डेटावर आधारित निर्णय घेता येणं, कामात सुसूत्रता आणि वेग येणं, खर्च आणि वेळेची बचत. हे एक विचार करण्यासारखा मुद्दा मला वाटतो की ही सगळी डिजिटल साधनं आहेत, वेबसाईट, सोशल मीडिया, ईमेल, डेटा विश्लेषण, चॅटबॉट्स, ही फक्त वेगवेगळी वापरायची का, की ती एकमेकांशी कशी जोडता येतील, एक समग्र रणनीती म्हणजे इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी कशी तयार करता येईल. अच्छा, म्हणजे हे सगळे घटक एकमेकांना सपोर्ट करतील असं काहीसं. हो, जेणेकरून ते एकमेकांना पूरक ठरून काम करतील आणि स्पर्धेत आपल्याला एक अजून मजबूत स्थान मिळेल यावर नक्कीच विचार करायला वाव आहे.